नमस्कार. मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण बीड जिल्ह्यातील माकेगाव येथून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी शिक्षण सभापती म्हणून अत्यंत जबाबदारीने आणि समर्थपणे एक शिक्षण विभागात नॉन करप्ट कारभार कसा असू शकतो आणि त्याचबरोबर एक साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे घेतलं होतं. अशा प्रकारचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल त्यांना काय वाटतंय हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. नमस्कार देशमुख. नमस्कार. नमस्कार. सध्याच्या राजकीय स्थित्यंतर आयाराम गयाराम संस्कृती वाढत आहे, अलायन्सेस वाढत आहेत. या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये कार्यकर्त्याला जसं विलासराव साहेब म्हणायचे श्रद्धा आणि सबुरी, माणसाची कुठंतरी श्रद्धा असली पाहिजे आणि माणसाजवळ सबुरी असली पाहिजे. एका दिवसात तर कुणालाच काही मिळणार नाही. आयाराम गयाराम यांच्याजवळ फक्त पैसे झालेत. तर दिवसेंदिवस गेल्या 20 वर्षापूर्वी रणजितसिंह मोहिते पाटलांनी आम्हाला एकदा सांगितलं होतं की काही काळानंतर आता जे फक्त पैशाचा व्यवहार सुरू आहे हा काही काळानंतर थांबणार आहे. याचा लोकांना कंटाळा येणार, कंटाळवाना विषय झालाय. दिवशीतून पुढच्या काळामध्ये चांगल्या कार्यकर्त्याला लोक पट्टी करून निवडून देतील आणि त्याला पूर्ण 5 वर्ष त्याच्याकडून काम करून घेतील. अशा पद्धतीचा काळ पुन्हा एकदा येऊ इच्छित आहे. आणि आता आयाराम गयारामचा एवढा कंटाळा आलाच आहे. यांचं कुणी नाव घेत नाही, यांना कुणी बोलत नाही, ह्यांच्याकडे कुणी वाकून बघत नाही. म्हणजे सगळे लाभार्थी आता जी फिरायले ती सगळे लाभार्थी आहेत. कोण फिरतंय, कोण पक्ष बदलतंय इकडून तिकडे जात असताना हे सगळे लाभार्थी लोकच आहेत. या लाभार्थ्यांना आता इथून पुढच्या काळात सर्वसामान्य माणूस थांबवेल याच प्रतीक म्हणून आज जरांगे पाटलाच्या सभेला लाखोच्या लोकांना गर्दी व्हायली. तर ही फक्त आयाराम गयारामचा कंटाळा म्हणून हे राजकारण या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला काँग्रेसचीच विचारधारा का आवडती? कारण तुमचे युवाई रमेशराव हे भाजपमध्ये आहेत. तुम्ही पहिल्यापासून मी पाहतो कॉलेजमध्ये आपण असताना पीस वर्क कमी करत होतो त्यावेळेसपासून बघतो सचोटीनं चिकाटीनं प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये न्याय मिळतो का? नाही, तसं बघितलं बद्दर साहेब तर मी एक सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे. मी इथपर्यंत आलोय का कमी आहे का? आता मला तर एका दिवसात वाटेल आमदार व्हायचंय, मला खासदार व्हायचंय, मला लगेच मंत्री व्हायचंय, मला काय आणखी मुख्यमंत्री व्हायचंय. मला काय वाटतं ह्याच्यापेक्षा मी इथपर्यंत आलोय का कमी आहे का? सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादानं माणूस इथपर्यंत येतो. मी NSY पासूनही काम करतो. मी NSYचा लातूर जिल्हा अध्यक्ष होतो, आपण त्याचे साक्षीदार आहात. मी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणजे अध्यक्ष होतो 8 वर्ष. मी युवकमध्ये काम केलं, राष्ट्रवादी NSY मध्ये काम केलं, सगळ्याच चळवळीमध्ये काम केलं. काम करत असताना हा राजकारण हा धंदा नसला पाहिजे. हा राजकारण हा एक छंद आहे. या छंदामध्ये हजारो लोकांचे काम होतात सहज. आपण एखादा जसं तर मला प्रतिष्ठा प्राप्त, मी आता शिक्षण सभापती होतो, आरोग्य सभापती होतो, किंवा अंबाजोगाई तालुक्याचा सभापती होतो, मी मार्केट कमिटीवर होतो, मी पंचायत समितीवर होतो. मी सगळे तसं बऱ्यापैकी सगळ्या खालच्या पदांमध्ये जिल्हा परिषदला तुम्ही पाहिलं असेल. बीड जिल्ह्यामध्ये जर चांगल्या कार्यकर्त्यांना लोक कवाट टाळीत नाहीत. माझ्याकडं बऱ्याच वेळेस लोक पक्ष म्हणून बघत नाहीत. रायसाहेब देशमुख म्हणलं तरी भरपूर झालं. अशा पद्धतीने लोक मला सगळ्याच पक्षातले माझ्यावर लोक प्रेम करतात. तुम्ही बघितलं तर परळी मतदारसंघामध्ये एकच काँग्रेसची जागा आली, ज्याचे खाली पंचायत समिती मेंबर दोन्ही आले आणि जिल्हा परिषदला मला लोकांनी 3600 मतांनी निवडून दिलं. ही का दिलं निवडून? जो कार्यकर्ता रोज सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात आहे, त्याच्या सुखदुःखात आहे, त्याच्या कामात आहे. मी माझ्या जीवनाची तशी सुरुवात तर मी मराठवाडा विद्यापीठाचा चेअरमन मला विलासराव देशमुख साहेबांनी 91ला केलं. हे विक्रम काळेंचा मी पराभव केला. त्यावेळेस मला 81 मतं पडले होते आणि विक्रम काळेंना फक्त 17 मतं पडले होते. ही किमया आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून घडली. ती झाली. मी तर पंचायत समितीला वर्ष 21 वर्ष होऊन 2 महिन्याला मी पहिली पंचायत समिती लढवली अंबाजोगाई तालुक्यात लोखंडी सावरगावला. त्याच्यात मी फक्त 57 मतांना माझा पराभव झाला की लगेच मी संजय गांधी निराधारचा चेअरमन झालतो. ज्या पदावर काम मला संधी मिळाली त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जर प्रामाणिक काम केलं लोक त्याला स्वीकारतात. मी संजय गांधी निराधारचा चेअरमन होतो बद्दल साहेब. माझ्या जीवनातलं सगळ्यात चांगलं काम तिथं झालं. मी 8200 लोकांना संजय गांधी निराधारचे पगार सुरू केले. मला जर मी रिगल हॉटेलला बसायचं त्यावेळेस म्हणजे उभं राहायचं बसायचं पुढं, मला जर भिकारी पैसे मागायला आला तर मी त्या काळात 91 म्हणजे 92-93ला मी त्याला 5 रुपये द्यायचे.
त्याला सांगायचं एक संजय गांधी निराधारचा फॉर्म घेऊन ये, तुझा ऍड्रेस घेऊन ये, तुझा पत्ता सांग, आणि आम्ही मोटरसायकलवर भिकाऱ्याला बसून त्याचा पत्ता लिहायचा घरी जाऊन, त्याचा फॉर्म भरून घ्यायचा, मी टेबल सीट जायचा. हा छंद असला पाहिजे. मग भिकारी मधात आणि माग एक माझा जो दोस्त बसवायचा, मी पुढे बसायचं, त्याच्या घरी जायचं, त्याचं सगळं नाव लिहायचं, सगळं ते ही करायचं. ते गरीब माणसं, त्याला सुधारायचं नाही, काही नाही, म्हातारी माणसं असायची नाही. मग ते सगळं फॉर्म रीतिरिवाजाप्रमाणे भरून घ्यायचं, त्याचा ऍड्रेस घ्यायचा, आणि मी त्याला संजय गांधी निराधारची पगार सुरू करायची 1993 म्हणजे 92-93ला. तर ते कुठल्याही कामात जेव्हा चीज होतं. मग मी 8,200 लोकांना ज्यावेळेस या तालुक्यात पगारी सुरू केल्या, त्यावेळेस मला लोकांनी सायगावमध्ये निवडून दिलं. ज्यावेळेस आझम खान म्हणून जो दुबईहून आलते, त्यावेळेस हाजी खान आझम खानचा आमच्या भागात प्रचंड मोठा दरारा होता. आणि आजही ते दुबई रिटर्न होते, त्यावेळेस दुबईला ती पोरं पाठवायचे, त्यांचे तेव्हा शेकडो कोटी त्यांचं टर्नओव्हर होतं. मला सायगावमध्ये त्यावेळेस सुद्धा फक्त 20,000 रुपयात लोकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून दिलं. आणि मी पंचायत समितीचा 98ला उपसभापती झाल्यावर सुद्धा त्यावेळेस माझं तेव्हा म्हणजे त्यावेळेस बऱ्यापैकी शिक्षक 70% शिक्षक धोतराचे होते, धोतरवाले, धोतर, टोपी, गुरु शर्ट. माझे वडील त्यावेळेस मुख्याध्यापक होते मुशीर मंजिलला. आणि मग मुशीर मंजिललाच आमच्या वडिलाच्या ह्याच्यात केंद्रामध्ये आमचा गट संमेलनचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला मग 400-500 शिक्षक. मग तेव्हा गट संमेलन म्हणजे जेवणासहित व्हायचे, जेवण, पालक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, असा ती मेळावा व्हायचा. त्याच्यात माझं मग मी उपसभापती होतो. मग माझं तेव्हा वय वर्ष 26 होतं. मी गेल्या लगेच मुलं पुढे लेझिम खेळणे, अंगावर फुलं टाकणे, ही करणे, मिरवणूक काढून मला त्या कार्यक्रमापाशी नेलं. माझे वडील तेव्हा रनिंग मुख्याध्यापक होते. माझ्या वडिलांनी ती पूर्ण दृश्य बघितलं डोळ्यानं. आणि मग ती बघत असताना ती बघितलं, आणि मग त्यांना आनंद वाटला की व्हायला आपल्या मुलाचं एवढं कौतुक होईल. शिक्षक माणूस शेवटी काय प्रामाणिक, आयुष्यात काय मिळणार आहे शिक्षकाला, किंवा प्रामाणिकपणा. माझे वडील प्रचंड प्रामाणिक असायचे. आणि मग ती सगळा लवा जमा मिरवणूक बघितली, कार्यक्रम बघितला, कार्यक्रमातलं माझं भाषण ऐकलं. आणि मग त्या दिवशी माझ्या वडिलांनी माझं जेवणासाठी वाट बघितली. संध्याकाळी मला घरी यायला 9 वाजले. 9 वाजता मी घरी आलो. वडील म्हणले, जेवण झालं का तुझं? नाही, आपण एकत्र जेवण करू. आम्ही जेवायला बसलो होतो. तर ते म्हणले, तुला एक महत्वाचं बोलू का? म्हणलं, बोला का सर आबा, त्याला काय. ती म्हणले, तुला आता तू कुठल्याही भविष्यकाराला विचारू नको, तू आयुष्यात मोठा माणूस होणार, त्याची काहीच कुणाला कुठल्याही भविष्यकाराला तू मोठा माणूस होणारच आहे, ही माझी खात्री म्हणले. आज आली मला. फक्त माझी एक नम्र विनंती, शिक्षकाच्या बदलीत पैसे खाऊ नको. हे मला 1998चा काळ आहे. त्यावेळेस शिक्षकाच्या बदलीला अनऑफिशियली पदाधिकारी शिक्षकाच्या बदलीला 10,000 रुपये घ्यायचे, मुख्याध्यापकाच्या बदलीला 15,000 रुपये घ्यायचे. माझ्या वडिलांनी त्यावेळेस मला विनंती केली की तुला माझी नम्र विनंती की शिक्षकाला काहीच इकडे तिकडे मिळत नसतंय, अतिशय कष्टाने ते शिकवायला असतात, मनातून शिकवायला असतात. आणि शिक्षकाची बदली ही शरीरानं नाही होता कामा नाही. शिक्षकाची बदली ही त्याच्या मनातून झाली पाहिजे. त्याला कुठं पाहिजे? माकेगाव पाहिजे, देऊन टाका. त्याला कुठं पाहिजे? सोमनाथ बाबा, देऊन टाका. त्याला कुठं पाहिजे? आपेगाव पाहिजे, त्याला देऊन टाका. त्याला कुठं पाहिजे? रविवार पेठ पाहिजे, देऊन टाका. मला त्या वडिलांनी तेव्हा सांगितलं की त्याला एकदा विचार कुठं पाहिजे. शिक्षक हा शाळेवर मनातून हजर राहायला पाहिजे, शरीरानं नाही. ज्यावेळेस शिक्षक हा मनातून शाळेवर हजर राहतो त्यावेळेस पिढ्या घडवत असतो. उलट आपलं भविष्यच पिढी आहे, पुढली पिढी. आणि ती घडवत असताना मग ते वडिलांनी मला ते मार्गदर्शन केलं. आणि त्याला म्हणले, मला तू फक्त आता बदल्याचा मोसम होता पुढं. आणि मग मी तेव्हा पंचायत समितीला 10% अधिकार असायचे. मी गटनेता होतो अंबाजोगाई पंचायत समिती. त्यावेळेस सुद्धा मुंडे साहेबाचा सगळ्यात सुवर्ण काळ 95 ते 99. त्याच्यामध्ये अंबाजोगाई पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या 4 जागा आल्या आणि काँग्रेसच्या 8 जागा आल्या. आणि त्याचा मी गटनेता होतो. याचाही मला सार्थ अभिमान आहे की कोण आहे आपण. मुंडे साहेबाचे एवढं मोठं साम्राज्य, त्या साम्राज्याच्या विरोधात मला लोक निवडून देतात, मला गटनेता करतात. मी त्या पंचमीचा प्रमुख आहे, किंवा तेव्हा कुणी नेता नव्हता, मीच नेता होतो. मी, रायश्वर चव्हाण, आम्ही सगळे. आणि मग आपल्याला एवढं जर लोक ही करत असतील आणि मग एवढ्या परिस्थितीत मग मी ठरवून टाकलं की बिलकुल ही करणार नाही. त्यावेळेस मला वडिलांनी सांगितलं की तुला आजपासून मी 15,000 रुपये महिना देतो, रोज 500 रुपये खर्चून ये म्हणले. काय म्हणले?
रोज 500 रुपये खर्चून ये, तुला माझा 15,000 रुपये महिना. आणि मग वडिलांनी मला रोज मी पंचमतीला जायचं मोटरसायकलवर, सकाळी 10:30 बसलो, वरच्या खिशात 500ची नोट ठेवायची, तेव्हा ₹1.25 कट होता चहाचा. वरचे 500 रुपये खर्चले की पुन्हा कुणी किती आग्रह केला पुन्हा पंचमतीला बसत नव्हतं. मी आठवड्यात 3दा पंचमतीला बसायचो. आणि वरचे 500 खर्चले पुन्हा पंचमतीला आग्रह केला तर बसतच नव्हतो. हे संपलं काम म्हणायचं माझं. 400 लोकांना चहा पाणी करायचं. लोक तेव्हा प्रचंड गर्दी असायची पंचमतीला. लोक सामाजिक काम असायचे, कुणाला विहिरी दिल्या, कुणाला तेव्हा पत्रे एवढ्या स्कीम होत्या वाटपला. पत्र्याच्या स्कीम होत्या गरीबाला, घरकुलाच्या स्कीम होत्या, विहिरीच्या स्कीम होत्या, सर्वसामान्य घरकुलाच्या, सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला टच होईल एवढ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये स्कीम असतात. त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून बसलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि मग तालुक्यात असं वागलं पाहिजे की आजही तालुक्यात तुम्ही कुठेही फिरा, कोण रायसाहेब देशमुख, कुणीही दाखवायचं, बोर्ड दाखवायचं की राजसाहेब देशमुख कुणाचा रुपया खाल्ला किंवा कुणाचा रुपया घेतला. एक माणूस फुडकून आणा की त्याला कुठं फसविलंय, त्याला कुठं आपण बार्गेनिंग केली, त्याला कुठं पैशाची मागणी केली. हा माझा म्हणून जॉब आहे. एवढी आनंद, एवढी मजा, एवढी प्रतिष्ठा, एवढी पोझिशन कुठं मिळणार आहे? आणि ही प्रतिष्ठा कशामुळे आहे? फक्त नॉन करप्ट. मी जर पैसे खात, मी आता याच्यापेक्षा प्रचंड मोठा झाला असतो. बीड जिल्हा परिषदेचे बरेच सभापती आमचे 10, 12, 15 कोटीचे मालक होते. त्या पंचसमितीमध्ये काम करायला आनंद मिळाला. मी योगाने जिल्हा परिषद सभापती झालो. माझे 2 भाऊ आहेत बारके. मी प्रत्येक गोष्ट माझ्या कुटुंबाला विचारल्याशिवाय मी निर्णय घेत नाही. दोन्ही भावाला मी विचारलं, वा पुन्हा निवडून आलात, पंचमतीला मी शिक्षण आणि आरोग्य सभापती झालो, तर पोरायला म्हणलं आपल्याला पैसे पाहिजेत का नाव पाहिजे. जसं माझ्या वडिलांनी मला पुन्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यावर मला 30,000 रुपये महिना दिला वडिलांनी. सभापती होतो, पंचमचा उपसभापती 98 म्हणजे 97च्या काळात, त्यावेळेस वडिलांनी जसं 15,000 महिना दिला. मी 99ला युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष झालो, तेव्हा वडिलांनी मला 30,000 रुपये महिना दिला. आणि मी जेव्हा शिक्षण आणि आरोग्य सभापती झालो जिल्हा परिषद बीडचा, त्यावेळेस मग पोराले असं म्हणलं की आपल्याला राजकारण करायचं, तुम्हाला नाव पाहिजे का पैसे पाहिजे? तर दोन्ही मिळतं, दोन्हीपैकी एक मिळतं, 2 मिळत नाही. एक तर पैसे मिळतील नाही तर नाव मिळेल. काय पाहिजे आपल्याला? तर माझे दोन्ही बंधू एवढे चांगले आहेत, एवढे कष्टाळू आहेत आणि एवढे दिलदार आहेत की माझ्या भावाने आम्हाला विचारलं की आबा किती महिना देत होते? 30,000 महिना दे. तर दोन्ही बंधूंनी सांगितलं तुम्हाला आता आजपासून 3 लाख रुपये महिना, रोज 10,000 रुपये खर्चून घरी यायचं, फक्त त्याच्या पुढे जाऊ नका, आपल्या व्यवहारावर परिणाम होईल. आणि मी कष्टातले, माझ्या कामाधंद्यातले, माझ्या उद्योगातले प्रामाणिकपणाने मग 3 लाख रुपये महिना मी जिल्हा परिषदला खर्चला. तुम्ही माझी जिल्हा परिषद कारकीर्द बघितलं असेल की मी महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यानं 100% गणवेश दिले विद्यार्थ्यांना. जिल्ह्याच्या आमच्याकडे 1,80,000 विद्यार्थी होते, त्याच्यामध्ये 1,15,000 विद्यार्थ्यांना अधिकृत गणवेश असायचा आणि मग 65,000 विद्यार्थ्याला गणवेश नसायचा, ओपन आणि ओबीसीला. मी म्हटलं काय पाप केलं या लेकरांनी की पहिलीपासून जात सांगायची का मुलांना? पहिलीपासून जात सांगता कामा नाही. म्हणून मी निर्णय घेतला की लहान लेकरात शेवटी जिल्हा परिषद शाळेत येताना सगळे गरिबाचे विद्यार्थी आहेत. कुणी कुणी शेतकऱ्याचे, ज्याची ऐपत नाही शहरावर जायची त्याचा विद्यार्थी आहे. जे शेतमजूर आहेत, खुरपिणाऱ्या बायात, शेतगडी आहेत, यांचे सगळे विद्यार्थी जिल्हा परिषद शिकतात. आणि ह्या विद्यार्थी, माझ्या आधीचा सभापती, माझ्या आधीचे पदाधिकारी त्यात कमिशन खायचे. एक सभापतीला 15% कमिशन मिळायचं गणवेश खरेदीमध्ये. मी निर्णय घेतला मला कमिशन खायचं नाही, मला 100% विद्यार्थ्याला गणवेश द्यायचा. मी ज्यावेळेस निर्णय घेतला तेव्हा माझ्या निर्णयाला आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी विरोध केला, इओनं बिओनी सगळ्यांनी. मग मी सभापती म्हणून ठराव घेतला आणि जेवायला गेलो. मला शिवसाहेबाचा फोन आला, राजसाहेब कुठे आहेत तुम्ही? म्हणलं इथं बीडमध्ये, जरा कॅबिन नाही तर 5 मिनिट चहा प्यायला. मला आलो म्हणलं 15 मिनिटात जेवायला आलतो. 15 अमोल येडगे म्हणून आता जे कलेक्टर आहेत ह्याला कोल्हापूरला, ते येडगे साहेब तेव्हा आम्हाला शिव होते, डायरेक्ट IAS अधिकारी होता, त्याच्यात चांगला माणूस. त्याच्या आधीच मी 3 दिवसांना दौरा येल्ड्याचा केला. येल्ड्याच्या शाळेत गेलतो.
येल्डा या गावातून 90% लोक ऊस तोडायला जातात. जेव्हा तुम्ही दिपोळीनंतर जाल त्या गावात, तर त्या गावामध्ये फक्त 70 वर्षाच्या पुढचे माणसं आणि शिकायलेले लेकर एवढे दोन दिसतात. बाकी सगळे लोक ऊस तोडायला असतात. मग आम्ही येल्ड्यावर मी सगळ्या टीम सह गेलतो. मी आमचे ईओ वगैरे हे ते सगळे बीओ पिओ घेऊन गेलतो. मी हॉस्टेल सुरू करायचं म्हणून. तिसरीची मुलगी 7वीच्या भावाचा आणि पहिलीच्या बहिणीचा स्वयंपाक करायची. ही तुझी मुलगी, एवढी विदारक परिस्थिती आहे. आणि ती ओबीसी मध्ये आहे, धनगर समाज असल्यामुळं तिला ड्रेस नाही, गणवेश नाही. काय पाप केलं तिनं? तिचे आई वडील ऊस तोडायला गेलेत, सगळं घरबार ऊस तोडायला गेले, की आजोबा फक्त घरी आहे. आणि ती मुलगी 7वीच्या भावाचा आणि पहिलीच्या बहिणीचा तिसरीची मुलगी स्वयंपाक करते. ह्याच्या एवढी शोकांतिका काय असेल का? आणि मग पुन्हा तसल्या ड्रेसमध्ये आम्हाला काय मिळतं बघत असतात. तर आमच्या एवढा दुर्दैवी माणूस नाही कोणी. ही कुठं फेडायचंय? ही सुद्धा राज्यकर्त्याला फेडावं लागतंय. आणि मग मी निर्णय घेतला की 100% गणवेश देणार. मग येडगे साहेब तिथं मग कॅबिनमध्ये, मग येडगे साहेब मला प्रश्न विचारला, आज बी मला ते चांगलं आठवतंय, की देशमुख साहेब, तुम्ही जो 100% निर्णय घेतलाय गणवेश द्यायचा, तो निर्णय आमच्या आयुष्यभर जरी पगारी आम्ही खर्चिला जिल्हा परिषदला, तरी सुद्धा त्याची भरपाई होत नाही. म्हणजे काय झालं साहेब? तर 65,000 विद्यार्थी, सिंगल ड्रेस द्यायचं म्हणलं तर 1,95,00,000 लागतात. 2 ड्रेस द्यायचं म्हणल्यावर 3,90,00,000 लागतात. हे पैसे कुणी भरायचे? 4 कोटी रुपये. अतिशय चांगलं साहेब म्हणलं. मी सर्वप्रथम जिल्हा परिषद अभिनंदन करतो म्हणलं, की तुम्ही स्वतःचा पगार खर्चण्यापर्यंत जिल्हा परिषदला तयार झालात, एवढं सगळ्याचं अभिनंदन. मी आमच्या अधिकाऱ्याला उठवलं, किती पैसे आपल्या जिल्हा ड्रेसला? ते मला 8 कोटी रुपये. माझ्या कॅबिनला 2 महिन्यानं सगळे एजंट फिरायचे, म्हणजे सगळे जे ही ज्यांच्या एजन्सी आहेत सगळे फिरायचे. साहेब तुम्हाला 15% कमिशन देऊ. बरं म्हणलं, पुन्हा कोणाला कमिशन कसं आहे? तर ते म्हणले मुख्याध्यापक आणि बीओला 5%, जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभागाला ईओ पीओ ह्याच्यात 5% आणि तुम्हाला 15%, 25% कमिशन आहे. मला ईओ वरचं जाऊ द्या, समजा 20, माझं 15% कमिशन, ह्याचे पैसे किती झाले? 8 कोटीचे 1,20,00,000 रुपये झाले. खाली 5%च्या कमिशनचे किती झाले? 40,00,000 रुपये झाले. किती झाले पैसे? 1,20,00,000, 1,60,00,000 झाले. येडगे साहेबाला मी हिशोब सांगितला, 1,60,00,000 झाले. आता पहिले पैसे किती कमी पडलेत? 35,00,000 रुपये कमी पडले. मी लगेच बेल द्या साहेब म्हणलं. बेल दिला. माझ्या अकाउंटचे मी वाईट पैसे, माझ्या वडिलाचे फक्त माझी इच्छा झाली, किंवा माझे वडील शिक्षक होते, वडिलाच्या प्रत्यात माझे वडील त्यावेळेस नेमकं 14 मध्ये वारले होते. वडिलाच्या म्हणजे स्मरणात 65,000 विद्यार्थ्याला मोफत ड्रेस द्यायचा. आणि मग मी माझ्या घरी येऊन 35,00,000 रुपयाचा चेक मी अमोल येडगे साहेबाला दिला. ते मला वाईट आहेत, ब्लॅक पैसे नाहीत, माझ्या घरचे कष्टाचे टॅक्स भरलेले माझे पैसे येते, माझ्या उद्योगातले. कुठल्या अकाउंटला देऊ? ZPR ला देऊ का तुमच्या शिवच्या अकाउंटला देऊ का शिक्षण विभागाच्या अकाउंटला देऊ? हा प्रश्न विचारला. आणि म्हणलं साहेब, माझ्या जे काय अधिकाऱ्याला प्रश्न विचारला की काय चाललंय ते? म्हणलं काही नाही. मग तुम्हाला किती कमिशन मिळतंय? हा नाही साहेब, नाही साहेब. म्हणलं असंही करू नका ना. अरे कुठं फेडणार आहे? सगळ्या पुन्हा एकदा जिल्हा परिषद सगळ्या लोकांना प्रश्न विचारला की ह्याच्यातलं जिल्हा परिषदेच्या शाळेत कुणाचं लेकरू शिकतंय का? एक ह्यात वरी झालं नाही. म्हणजे यांचे सगळ्यांचे चांगल्याचे लेख, सगळेच चांगल्याचे ही सगळे जिल्हा परिषद कर्मचारी, यांची लेकर कुठं शिकतेत? खाजगी शाळेत, सगळ्या अधिकाऱ्याचे. आणि आमची अशी अवस्था केली इथं की गरीबाचा विद्यार्थी तर शिकणार आणि ह्याच्यावर ही कमिशन करणार. येडगे साहेबाला हा प्रश्न एवढा भावला. आणि मग मी ती येल्ड्याचं उदाहरण सांगितलं त्या मुलीचं. काही म्हणलं कुठं फेडायचं? मग असं प्रशासनाचं काम सुरू झालं रुटीन मध्ये. आम्ही काय वेगळं केलं? महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे म्हणा साहेब, 100% गणवेश द्यायचा. आणि माझं 35,00,000चा चेक कॅश. आणि याचं सर, मग जी शाळा 100% गणवेश घेणार आहे त्या शाळेला पूर्ण अधिकार माझे मी देऊन टाकणार म्हणलं. ही गणवेश खरेदीचे अधिकार तेव्हा सभापतीला होते. मी निर्णय घेतला जिल्हा परिषदला की जी शाळा 100% विद्यार्थ्याला गणवेश देते त्या शाळेत मुख्याध्यापकाला आणि शालेय समितीच्या अध्यक्षाला, ही दोघांना अधिकार, दोघांचं जॉईंट खातं करा
आणि ही दोघाला अधिकार 100% गणवेश देणार असेल तर, आणि जी शाळा 100% गणवेश देणार नाही त्याचे अधिकार जिल्हा परिषदला आपल्यालाच राहतील आणि आपण पैसे खर्च करू. जी काय पैसे राहतील बीओला सांगितलं जेवढे तुला पैसे लागतील ते राजसाहेब देशमुख देणार, ईओला सांगितलं जेवढे पैसे कमी पडतील तेवढा राजसाहेब देशमुख देणार. हा निर्णय घ्या. आणि मग मी जेव्हा त्या पद्धतीने सांगितल्यावर सीओनं सगळीची सगळी मिटिंग हाकालून दिली. अरे काय नालायक माणसं म्हणलं, कशात बी कमिशन खाता म्हणजे, अरे गरीबाची एवढे मुलं ह्याच्यात कमिशन खाता, सगळी यंत्रणा हाकालून दिली साहेब. आणि निर्णय सभापतीने घेतलेला निर्णय योग्य आहे. आणि महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यानं 100% विद्यार्थ्यांना 2 गणवेश दिले, 4 कोटीचे गणवेश मोफत. माझा 3 वर्षा काळ तर गेलाच, पण आजही जिल्हा परिषदेची स्कीम चालू आहे. आजही जिल्हा परिषद तोच निर्णय. आता लोक त्याच्यापासून ढळू देत नाहीत. लोक सांगतात गेल्यावर दिली यावर्षी का नाही. आता मग ही एक प्रथा पडली बीड जिल्हा परिषदमध्ये 100% गणवेश द्यायची. तो निर्णय असेल. मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, 5वीला इंग्लिश यायची, त्याच्यामुळे माझ्या इंग्लिशचं वाटोळं झालं. 5वीला ABCD पाठ करायचे, ह्याच्यात आमचं वाटोळं झालं शिक्षणाचं इंग्लिशचं. म्हणून मी सभापती झाल्यावर मी माझ्या सभापतीच्या काळात पहिल्या मिटिंगला मी निर्णय घेतला, पहिलीपासून सेमी इंग्लिश स्कूल बीड जिल्हा परिषद चालविणार. त्यावेळेस सीओ साहेब पळत आले, नाही ही निर्णय घेऊ नका. म्हणलं का घेऊ नका. मार्चच्या अगोदरच सचिवांनी, उपसचिवांनी किंवा शासकीय यंत्रणेनं पुस्तक खरेदी केली. पुस्तक खरेदीमध्ये एवढं मोठं कमिशन मिळतंय, 40% कमिशन मिळतंय. हे कोण खात आहे. हे सगळे अधिकारी खातात. 40% कमिशन पुस्तक खरेदीवर असते. मग ते म्हणले पुस्तक खरेदी, म्हणजे चढरा पुस्तक. मी बीड जिल्हा परिषदचा मी कोण आहे आता, तुम्ही आता शिक्षण मंत्री समजा, इथं मी अधिकार हा निर्णय मी घेऊ शकतो का नाही. शिवसाहेब म्हणले तुम्ही घेऊ शकता, हे तुम्हाला अधिकार आहे, तुमच्या समितीला अधिकार आहे. मी माझ्या समितीमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिशचा निर्णय घेतलेला आहे. मला बाकीचं काही माहित नाही. पुस्तक कुठून उपलब्ध करायचं करा, नसल्यावर मला सांगा, मी आणतो. मलाही निधी नाही वेगळा, मी आणतो म्हणलं. आणि मग मी सभापती झाल्यावर पहिल्या मीटिंगमध्ये पहिला निर्णय घेतला, शिक्षण समितीमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश स्कूल. त्यामुळं जिल्हा परिषदेचे 7,000 विद्यार्थी वाढले. आणि त्याच्यामध्ये असं मध्ये कांड असं झालं की मध्ये एक जेवळीकर म्हणून शिव आलते, त्यानं कुणाकडून 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख घेऊन बीड जिल्हा परिषद मध्ये 950 शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यातून आणले. आणि 950 शिक्षक जिल्हा परिषद भावताली फिरायचे वर्षभर. कुणालाच कुठं जॉईन नाही, जागाच नाही. पुन्हा ही शिक्षक परत पाठवावे का काय असा प्रस्ताव आम्ही शासनाला 2दा दिला. पण तिकडून त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना रिलीव्ह केलंय, आता ती जिल्हा परिषद स्वीकारणार नाही, आम्ही रिलीव्ह केलंय, त्याच्या जागेवर आम्ही दुसरीकडे माणसं मागवलेत. अशा कचाट्यात ती जेव्हा शिक्षक सापडले तेव्हा परेशान झाले, रडायला लागले, उद्ध्वस्त व्हायले. कुणी म्हणायला आता माझं उद्ध्वस्त झालं. त्याच्यात पोट पाणी होतं. त्याच्यात सगळे गरिबीतले शिक्षक, बऱ्यापैकी शिक्षक आमचे सगळे बालाघाटच्या रांगामधले, म्हणजे गरिबीतले ऊसतोड कामगाराचे मुलं शिक्षक झाले, अभ्यास करून शिक्षण घेऊन. मग कुठेही महाराष्ट्रात कुठेही गेलात की शिक्षक बऱ्यापैकी बीड जिल्ह्यातले. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात की ड्रायव्हर बीड जिल्ह्यातले. महाराष्ट्रात कुठेही कोकणात जा, विदर्भात जा, कुठेही जा, कंडक्टर, ड्रायव्हर, शिक्षक ही सगळे आमच्याकडेच आहे. कष्ट करणारा जिल्हा आहे, अतिशय ताकदीचा जिल्हा आहे, चांगला जिल्हा. या जिल्ह्यामध्ये काम करणारी आणि कष्टाळू माणसं आहेत, त्याच्यामुळे प्रयत्नवादी आहेत. बीड जिल्ह्यात तुम्ही कुणाचंही सरकार येऊ द्या महाराष्ट्रात, 40% मंत्रालयात PA बीड जिल्ह्यातले. फाईल वाचली आणि काम करतो म्हणला की समजा जे बीड जिल्ह्यातलाच आहे साहेब. एवढा डेरिंगबाज, चांगला आणि प्रामाणिक काम करणारे माणसं बीड जिल्ह्यात आहेत. अहो म्हणजे रात्रंदिवस ती आमच्या मातीत असली, तो गुण मातीत असल्यामुळं 950 शिक्षक, मग मी सेमी इंग्लिशचा निर्णय घेतल्यामुळं 7,000 विद्यार्थी वाढले. ती 950 शिक्षक तिथं ऍडजस्ट झाले, म्हणजे मी केलं माझ्या काळात. आणि पुन्हा 17 शिक्षक आम्हाला कमी पडले. हा निर्णय माझ्या काळातला अतिशय वाखाणण्याजोगा झाला. शिक्षक वृंद प्रचंड खुश. कुठं पाहिजे उर्जीला, माखेवाला पाहिजे, त्याच गावाला देत होतो मी. उर्जी कुठं पाहिजे तुम्हाला, ममदापूरला द्या. माझे वडील शिक्षक होते आणि शिक्षक हा अतिशय चांगला माणूस असतो, तो प्रामाणिक असतो. फक्त त्याला
त्याच्या मनावर थोडं त्याला सोडलं पाहिजे, त्याच्या मनावर थोड्या गोष्टी चालल्या पाहिजे आणि त्या शिक्षकाला प्रतिष्ठा दिली पाहिजे. का शिक्षकाला प्रतिष्ठा नसावी? तुमचं लेकरू जो घडवितो त्या माणसाला प्रतिष्ठा नसेल मग काय आहे? म्हणजे देश कुठं मागा पडतो? इथं पडतो. काम करणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा द्या साहेब, 100% देश मोठा होणार, भाग मोठा होणार, प्रत्येकी होणार. माझ्या काळामध्ये मी शिक्षकाला प्रतिष्ठा दिली आणि मग शिक्षकाला प्रतिष्ठा यावी म्हणून मी साहित्य संमेलन घेतलं. 39वा मराठवाडा साहित्य संमेलन फक्त शिक्षकासाठी घेतलं साहेब. अंबाजोगाईला 2 दिवसामध्ये 2.5 लाख लोक येऊन गेले साहेब. 2.5 लाख लोक येऊन गेले. जेवढे साहित्यिकांना कवींना स्टेज होते तेवढे स्टेज आमच्या शिक्षकाला होते. साहित्य संमेलन आणि कवी संमेलन ही 4 स्टेजमध्ये चालतंय. कुठेही तुम्ही बघता कुठेही दरवर्षी. आम्ही साहित्य संमेलन ही कवी संमेलन म्हणजे मराठवाडा साहित्य संमेलन ही 8 स्टेजनं चालली. 8 स्टेजनं. त्याच्यामुळे शिक्षक एवढे उत्साही झाले, एवढं त्यांनी प्रामाणिक काम केले. शिक्षक म्हणजे काय आमचे 10,000 नुसते शिक्षक होते बसून. सगळ्याची जेवायची व्यवस्था, राहायची व्यवस्था. आणि मग त्या शिक्षक संघटनेनं निर्णय घेतला की शिक्षकाकडून फक्त 500 रुपये घ्या. मी म्हणलं काय काय केलं पाहिजे? साहेब त्यांनी निर्णय घेतले, साहेब 500 रुपये शिक्षकाकडून घेतले पाहिजे. आता 2 दिवस राहायची व्यवस्था, 2 दिवस जेवायची व्यवस्था करायची. ती घेतलं. मी तुम्हाला गर्वानं सांगतो की त्या साहित्य संमेलनात कुणी माणूस हुडकून आणायचा किंवा आमच्या शिक्षण विभागात शिक्षण अधिकाऱ्याला हुडकून आणायचं, त्याचे 10 रुपये पट्टी घेतली असेल. मी 23,50,000 रुपये खर्चले, कमी पडलेले. शिक्षकाचे पैसे झाले 55 लाख रुपये 500 रुपयानं. ते त्यांच्यावरच खर्चले, राहायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था. आणि मग कमी किती पडलेत तर ते सगळे शिक्षक कारभारी होते. शिक्षकाची 20 लोकांची कमिटी केली ती वेगळ्या वेगळ्या, म्हणजे एक फक्त आर्थिक कमिटी 20 लोकांची केली ती. सरनं सांगितलं मला की साहेब आपल्याला 23,50,000 रुपये कमी पडतात. त्यांच्याच हाताने कारभार केला. माझा आणि त्या कारभाराचा काही संबंध नाही. मी फक्त पैसे देणार. मी तसे किती पैसे कमी आहेत? 23,50,000. मी 23,00,000 भावाने सांगितलं. अतिशय सुंदर काम झालंय. आयुष्यात प्रचंड म्हणजे जिथं आनंद मिळतो का नाही, आता कसं असतं प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या सवय असतात. कुणी दारोडा माणूस असतं, कुणी काय असतं. आपल्या आपल्या छंदावर पैसे खर्च येतात. हा माझा छंद आहे, लोकसभा लोकसंग्रह. मी माझ्या याच्यामध्ये 23,50,000 रुपये घरी येऊन खर्चिले. साहित्य संमेलन सक्सेस केलं. शासनाने पुन्हा एक नवीन नियम काढला ऑनलाईन बदल्याचा. त्याच्यामध्ये सुद्धा बीड जिल्हा पहिला राहिला की त्याचं समायोजन आम्ही घेतलं साहेब. मी बीड जिल्हा परिषदमध्ये मी ठराव केला, एका महिलेला 2 एसट्या बदलू द्यायच्या नाहीत. ती महिला कुणाच तरी बहीण आहे, ती कुणाच तरी आई आहे, ती कुणाच तरी मुलगी आहे, ती कुणाच तरी बायको आहे, ती कुणाच तरी कोणतरी आहे. ज्यावेळेस एखादी महिला 2 एसट्या बदलते त्यावेळेस चांडाळ चौकडे समाजामधला जो वाही वर्ग आहे तो पहिली एसटी आल्यावर दुसऱ्या एसटीला वाट बघणार काही वर्ग आहे, तो हरामखोर वर्ग असतो. तो तिथं लेडीजची हरासमेंट होते, तिथं लेडीजला सतवतात लोक, तिथं तिचे कुचंबना होते. आणि पुढला माणूस जागा धरून बसतो किंवा मग तुम्हाला मॅडम गाडीची ना, चला आपल्या गाडीत जाऊ, ही करू ती करू, किंवा मग ही येतं. शेवटी माणूस हातबल होतो. तिकडे शाळेला उशीर व्हायला असते, तिथं उशिरा गेलं तर पुन्हा अबसेंटी पडते, रजा पडते. या सगळ्या विवंचनेमध्ये महिला अडकलेली असते. आणि मग ती 2 गाड्याचा संगम होत नाही. तिथं महिलेची कुचंबना होऊ नये म्हणून मी जिल्हा परिषदेला निर्णय घेतला, एका महिलेला 2 एसट्या बदलू द्यायच्या नाहीत. एकच एसटीने महिला गेली पाहिजे, त्याच्या गावात उतरली पाहिजे, ड्युटी केली पाहिजे, पुन्हा त्या दष्टीत बसली की घरी आली पाहिजे. त्याच्यामध्ये मग अमोल येडगे साहेबांनी, सीओ साहेबांनी फार सुंदर साथ दिली मला. मी जेव्हा निर्णय घेतला 100% गणवेशचा, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा सभापती नॉन करप्ट, याला काय पैसे अपेक्षा नाही, घरचे 35 लाख देणारा माणूस, कुणाचे पैसे खाण्याचे आहे मूडमध्ये. मग माझा जेव्हा त्यांना स्वभाव माहीत झाला तेव्हा एकही येडगे साहेबांनी माझी सूचना किंवा माझी विनंती किंवा मी जी काही एखादा प्रस्ताव मांडलेला प्रस्ताव केव्हाही कॅन्सल केला नाही. प्रत्येक गोष्ट माझी ऐकली त्यांनी. मग निर्णय घेतला की आपण समायोजन करू. 253 महिलांच्या बदल्या झाल्या अतिशय विस्कळीत ठिकाणी. घाटबारीवरची महिला तिकडं टाकून दिली डोंगरात. तरी मी अवघड आणि सवगड होतं. मी अवघड सवगड या जिल्ह्यात नाही. मी निर्णय घेतला साहेब या जिल्ह्यात
ज्या गावात एसटी जाते तिथे अवघड आणि सवघडचा काय संबंध आहे? हा जिल्हा समान केला तरी पुन्हा मग बदल्या करता येणार गेल्या प्रशासनाला. तरी सुद्धा काही प्रशासनाच्या चुकीच्या बदल्या 253 झाल्या. त्याला आपण आव्हान दिलं की बीड जिल्हा परिषद या शिक्षकाचं समायोजन करणार. मी निर्णय घेतला 2 एसट्या बदलायच्या नाही, द्या अर्ज. 253 अर्ज आले. 253 अर्जापैकी येडगे साहेब आणि मी, ईओ, आमचे सगळे बीओ आणि आम्ही सगळे अधिकारी बसून कंप्लेंट 247 महिलांचा प्रश्न सुटला. फक्त 6 महिला राहिल्या. 6 महिलेला सुद्धा बहिणीसारखी विनंती केली ही तुम्हाला आता अडचण म्हणजे आता शेवटी जागाच नाही या 6 महिलेला. फक्त ही 5-6 महिने जा. आमच्याकडे शिक्षकाचा रिटायरचा दर आता मोठ्या प्रमाणात आहे. त्याची तुमची 6 जणींची क्रमवारी लावू. जिथं शिक्षक रिटायर होईल तिथे पहिल्या क्रमांकाला विचारू आणि त्या सुद्धा महिलेचा प्रश्न 6 महिन्यात सोडणार विनामूल्य. कुणीही म्हणणार नाही 1 रुपयाचा गैरव्यवहार झाला. आरोग्य सभापती होतो बीड जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती म्हणून. मी जेव्हा सभापती म्हणून आलो तेव्हा तिसऱ्या दिवशी एक फाईल आली 90 लाखाची औषध खरेदीची. मी त्यांना सांगितलं की ह्याच्यात भले भले गेलेत, या औषधातले पैसे कुठं लेकरावर नेऊन खर्चू, कुठं जीवन उद्ध्वस्त करून देऊ, मला याची गरज नाही. मग मी कंपन्या बोलून घेतल्या, त्यांना सांगितलं प्रामाणिक आणि ओरिजिनल औषध जे मेडिकलला मिळतं, चांगल्या मेडिकलमध्ये मिळते, ती जर ओरिजिनल औषध जे देणार असेल त्याचं औषध खरेदी करू. 1 रुपया पर्सेंटेज घेतलं जाणार नाही. साहेब एवढ्या कंपन्या खुश झाल्या. ती म्हणजे कुठलं औषध भाई सांगा ना तुम्ही. 1 नंबर मी जर कोणी नंबर 2चं औषध दिलं तर ती कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकली जाईल आणि त्याला त्या ठिकाणी पुन्हा याला काळ्या यादीत टाकून त्याला पुन्हा संधी दिली जाणार नाही. मी सभापती असताना सार्थाने म्हणजे छाती ठोक सांगतो, माझा डॉक्टरचा 150 लोकांचा स्टाफ आहे. सगळ्या डॉक्टरची बैठक घेतली, डीएचओची बैठक घेतली, डीएचओ सगळ्या अधिकाऱ्याची बैठक घेतली, सगळ्या मेडिकल ऑफिसरची बैठक घेतली. त्यांना सांगितलं एक काही चुकीचं औषध आलं तर 1 लाख रुपये बक्षीस कळविणारला. ते चुकीचं ती यादी पूर्ण कंपनीच ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. आणि मग तो बी निर्णय मी या जिल्हा परिषदमध्ये मीच पायंडा पाडला. ही छाती ठोकपणे सांगतो. का सांगतो? जी केलंय ती सांगायचं. ठीक आहे, कुणालाही थोडं सांगता येतं. आणि मग आम्ही काय केलं जिल्हा परिषदला लहानशा संधीत, तर मीही केलं साहेब. कुठल्याही पदावर प्रचंड मोठं काम उभा करता येतं. फक्त तुमच्यात प्रामाणिकपणा पाहिजे, तुमच्यात कार्यकर्ता ही पिंड पाहिजे, तुम्हाला माणसाची आवड पाहिजे. जसं आता तुमच्यात एक प्रश्न आले, 2 प्रश्न आले तुमच्याकडे, दोन्ही प्रश्न सुटले का नाही? काय लागलं? तर माझा वेळ गेला. त्यांच्या कामात 1 मिनिट गेला, ह्या कामात त्याचा फोन ठेवून ह्याचा फोन ठेवून त्याला फोन करण्यात 1 मिनिट गेले. आज 10 मिनिटात 2 प्रश्न सुटले का नाही? एक चांगला कार्यकर्ता तयार व्हायला, विलासराव साहेब म्हणायचे, एक चांगला कार्यकर्ता तयार व्हायला कमीत कमी 30 ते 25-30 वर्ष लागतात. एक चांगला नेता तयार व्हायला 40 वर्ष 50 वर्ष लागतात. आता मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो, मी 1991ला मराठवाडा विद्यापीठाचा चेअरमन झालो. मी आता 2024 चालू, मला 33 वर्ष सक्रिय राजकारणात झालंय. मी पहिली पंचायत समिती 92ला लढविली, अंबाजोगाई पंचायत समितीची. मला सुद्धा आता 32-33 वर्ष सक्रिय राजकारणात झाली. मी एक चांगला कार्यकर्ता म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करू शकतो. महाराष्ट्रात कुठल्याही अधिकाऱ्यापर्यंत पोहोचय, कुठल्या जिल्ह्यात माझ्या ओळखीत, कुठल्याही शहरात ओळखीत. म्हणजे हा सगळा वेळ गेल्यामुळं ही ओळखी काही एका दिवसात होत नाहीत. असंख्य माझा एक पिरियड गेला ह्याच्यात. राष्ट्रवादी युवकचा 8 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून रणजितसिंह मोहिते पाटलाबरोबर सगळ्या महाराष्ट्रात फिरलो. आणि रणजितसिंह मोहिते पाटलामुळे एक महाराष्ट्रात एक उंची आली मला की एक मोठंच नेतृत्व आहे. आशिया खंडातला सगळ्यात मोठा सहकार सम्राट होते. विजयसिंह मोहिते उपमुख्यमंत्र्याचा मुलगा होता, बांधकाम मंत्री होते. त्यांच्यामुळे आम्हालाही प्रतिष्ठा आली. कुठल्याही शहरात 2-5, 2-5, 2-5, 5-10, 5-10 सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी होत गेल्या. ही आमचं ओरिजिनल भांडवल आहे. काय लागतं शेवटी भांडवल. आणि मग लोकांना याला कळालं की राजसाहेब देशमुख प्रामाणिक आहे, बस कुणीही काम करतंय, आमचं कुणीच काम अडवित नाही साहेब. कुठलाच अधिकारी आमचं काम अडवित नाही, कुणी आम्हाला जाणीवपूर्वक सतवीत नाही, कुठल्याच पक्षाचा माणूस आम्हाला त्रास देत नाही. आणि आमच्याकडे कुणी फार लय पक्ष म्हणून बघतच नाही. रायसाहेब देशमुख रॉयल माणूस आहे, दिलदार माणूस आहे आणि रोखठोक आहे, कुणी मदत करते. आणि मग या पद्धतीनं जेव्हा कार्यकर्त्यानं काम केलं त्या दिवशी त्याचा पिंड हा खऱ्या अर्थानं समाज घडवण्याचा पिंड तयार होतो. ही आम्हाला विलासराव देशमुख साहेब शिकवलं होती. ही आम्हाला आमच्या खासदार रजनीताई पाटलांनी सांगितलं. आज रजनीताई पाटील तुम्ही पाहत असताल
की 8 राज्याच्या प्रमुख आहेत, 105 तिकीट म्हणजे लोकसभेचे फायनल करायचे त्यांना. एवढ्या मोठ्या कमिटीवर खासदार रजनीताई पाटील काम करतात. आणि मग अशा नेत्याच्या सोबत खासदार रजनीताई पाटलाच्या समर्थ नेतृत्वाखाली आता बीड जिल्ह्यात काम करतो. त्यांनी सांगितलं मस्त काम करा, फुल म्हणजे पूर्ण अधिकार दिलेत. मी कुठेही गेलो, काही गेलो, कुणालाही भेटलो, केव्हा संशय घेत नाही. त्यांना माहिती की कुठं जात नाही, हा काँग्रेस बरोबरचा, माझ्या बरोबरचा, माझा कार्यकर्ता म्हणून माझ्यासोबत प्रामाणिक काम करतो. मी पाटील कुटुंबात रजनीताई पाटील असतील, आमचे आदरणीय नेते अशोकरावजी पाटील साहेब असतील, यांच्यासोबत प्रामाणिक काम करतो. आणि मग नानाभाऊ पटोले साहेब असतील, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, आदरणीय राहुलजी गांधी असतील, भारत जोडोपासून प्रचंड मोठा स्कोप देशात त्यांनी, राहुल गांधी सुद्धा स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं आता भारत जोडोपासून, कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून. कारण की या शतकातला नेहरू येतो. राहुल गांधी गेल्यानंतर परवाच्या काय फार मोठ्या पत्रकारांना म्हणजे राजू परुळकरांनी सांगितलं की या शतकातला शेवटचा नेहरू शिल्लक आहे, प्रामाणिक माणूस, आणि तो म्हणजे राहुल गांधी आहे. प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. यश किती येईल, काय येईल, कसं होईल, काय होईल ते सांगता येणार नाही. पण लोक आज देशातला माणूस, प्रत्येक माणूस आज राहुल गांधीकडे आशेनं पाहतो की पुन्हा एकदा चांगलं राज्य आणायचं असेल तर राहुल गांधीच आणू शकतात आणि ताकदीने आणू शकतात. आणि त्याच माणसामध्ये प्रामाणिकपणा आहे की या ठिकाणी राहुल गांधींनी त्यांच्या कामातून सिद्ध केलेलं आहे. महाविकास आघाडीचं भवितव्य काय वाटतंय तुम्हाला? आम्ही काँग्रेसमध्ये असताना सुद्धा 2-2, 3-3 गट असायचे. पहिल्यांदाच असं झालंय बद्दर साहेब, तुम्हाला सांगायला हरकत नाही. सेना, पवारसाहेब गट आणि काँग्रेस या 3 पार्ट्यात एक गट नाही. तिन्ही पार्ट्या अतिशय मनातून एकत्र काम करायचं. आमचं असं पहिल्यांदा झालंय बघा. आता सेनेचा परवा अंधारीताई आल्या, सगळे आम्ही तिन्ही प्रमुख सगळे हजर, सगळे पार कार्यकर्ते असेल, जत्त्यासहित हजर. उद्धव साहेबाचा कार्यक्रम असला आमचे सगळे हजर. पार काँग्रेस चाललंय, राष्ट्रवादी येईल, पवार साहेब आले, सेना येईल, आम्ही चाललो. काँग्रेसचं कुणी आलं तरी सेना येईल, पवार साहेब येईल. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की महाविकास आघाडीमध्ये अतिशय एक जीवपणा, एक संघपणा पहिल्यांदा आलाय. ह्याच्यामुळे आलाय 1999ला तुम्ही आठवा, 1999ला तुम्ही पाशा पटेलचे खास दोस्त आहेत. पण तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 1999ला 3800 रुपये सोयाबीन विकलं होतं. मला प्रचंड आनंद झाला तेव्हा. सोयाबीन नवीन आलं आणि 3800 रुपये भाव मिळाला, बरोबर का प्रभू? 99ला. आणि प्रचंड आनंद झाला आम्हाला, चांगलं पीक पैसे देणार. आणि मग सोयाबीनकडे लोक वळले. कालच्या 2 महिन्यापूर्वी या देशामध्ये तुमच्या लातूर मार्केटला, अंबाजोगाई मार्केटला 3800 सोयाबीन केलं साहेब. याच्यावर दुर्दैव काय असू शकतं? हे शेतकऱ्याची टिंगल करणारं सरकार आहे साहेब. शेतकऱ्याची राख रांगोळी करणे, टिंगल करणे आणि नोंदच घेणार कोणाची. हे काय झालं, ही सगळे उद्योगपती, मोठे माणसं, पैसे येन रुबाबा, यांचं काय नाही साहेब, निस्ता हानीवर लक्ष. काय सांगा, जा मंत्रालयात तुम्ही, काय कोणची गोष्ट विकत मिळेल ना तुम्हाला, काय त्या मंत्रालयात. तुम्ही या पद्धतीने सरकार चालू झालंय. आम्हाला त्याचं म्हणजे त्याच्यावर ही नाही. सरकार ईडी, सीबीआय ह्याच्यामुळं लोक वैतागून चाललेत की तिकडं. कोण चाललंय? ज्यानं जास्त पैसे आणले ती चाललंय. आमच्याकडे ईडी सीबी काही नाही गेली. तुम्हाला एवढे पैसे कोणी खा म्हणलं का? खायला पैसे खाल्ले एवढे तुम्ही? फार जेलमध्ये जाईपर्यंत का पैसे खाल्ले हा माझा पुढारला प्रश्न आहे. पैसे कमी खाणं बाळा, कुणाचे पैसे? लोकांचे पैसे. अरे आनंद घेणं. एवढे लोक सन्मान देत साहेब. मी रायसाहेब देशमुख कुठल्याही गावात गेलं तर 50 माणसं पळत येतात, देशमुख साहेब आले, देशमुख साहेब आले. मस्ती कसं काय नाही अजून? काय करायचं मस्ती साहेब? दिसायला ऐका, दिसायला गोरे तुमचे हाव, चांगलं हाव, गोड बोलताव, जिथं जातील तिथं मित्र, आमच्यासारख्या टीका करणाऱ्या मित्र असं वागवतं. हे जमते कस काय? विलासराव देशमुख साहेबांच्या तालमीत शिकलो. माझे वडील शिक्षक होते. माझे वडील तसेच माझे आणि तुम्हाला म्हणजे काय हो, माझे आडसकर साहेब माझे गुरु आहेत. माझे बाबुरावजी आडसकर साहेब माझी व्याही जरी असली तरी आडसकर साहेबाच्या माझं जसं नातं झाल्यानंतर आडसकर साहेबासोबत म्हणजे 4 तासच्या आत बैठक कवा संपली नाही माझी. 5 तास, 6 तास, 7-7 तास कंटिन्यू आडसकर साहेबाला गप्पा आणल्या नाही. हे प्रामाणिकपणावर. मग आडसकर साहेबांनी सांगायचं की मी एवढ्या निवडणुका लढवल्या, राजसाहेब कवाच घरी येऊन रुपया घेतला नाही आणि गेला बी नाही म्हणले. निवडणुकीला फॉर्म भरला, जे लोक यायचे म्हणले
कुणी 10,000, कुणी 5,000, कुणी 15,000, कुणी 20,000, 25,000, आणि ती निवडणूक झाल्यावर पैसे शिल्लक राहायचे. पण कुणीही एक माणूस मानणार नाही की बाबुराव अडसकरांनी कोणाचा रुपया घेतला नाही. लोकनेता, ह्याला काय म्हणायचं, लोकनेता, मास लीडर. मग ती मी लहानपणी बघायचं, एसटी स्टँडवर अडसकर साहेब मुंबईला चालले, 200-200, 500-500 माणसं, पार बस स्टँडच्या बाहेर गर्दी यायची. काय एवढी गर्दी कसं काय? अडसकर साहेब मुंबईला निघाले, अडसकर साहेब मुंबईला निघाले, अडसकर साहेब मुंबईला निघाले. ती नेता मजा तिथं येते साहेब. पैसे पैसे काय सगळे, आता पैसे आणलेले लोक लपून बसायले. पैसे कशासाठी पाहिजे तुम्हाला? मजा म्हणून बाहेर फिरण्यासाठी पाहिजे का लपून बसण्यासाठी पाहिजे? आताचे हे लपून बसणारे पैसे वगैरे झाले लीडर. आज जे चाललेत येईलेत, बाबा ह्यांच्यापाशी हजारो कोटीच म्हणतात, ते नाव बी आठवत नाही, आपल्याला लिहिता बी येत नाही, आणि ते ऐकलेलं नसते आणि बघितलेलं नसते. लोक म्हणतात त्याच्यापाशी 500 कोटी, त्याच्यापाशी 1000 कोटी, त्याचं ही झालं, त्याचं ती झालं. काय करतो पैसे? पैसे खातो काय? गरज संपल्यावर कागद आहे साहेब. जोपर्यंत गरज आहे तोवर पैसे आहेत, ज्या दिवशी गरज संपत्ती तोवर तो कागद असतो. त्या कागदाला एवढं का महत्व द्यायला साहेब? अरे चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, अतिशय सुंदर पद्धतीनं चांगल्या गाडीत फिरता. काय मला रणजितदादांनी सांगितलं होतं की कार्यकर्त्याला काय पाहिजे? एक गाडी, डिझेलची चिंता नसावी, एवढे पैसे असावे. आता रणजितदादा भाजपत गेले, मग तुमचे त्यांचे मैत्रीचे संबंध? महाराष्ट्रात माझे बरेच दोस्त कुणी भाजपमध्ये आहेत, कुणी राष्ट्रवादीमध्ये आहेत. माझे तुम्ही जसं सांगितलं, आता महाडिक साहेब माझी युवा आहेत, ती भाजपचे आहेत. परवा CR पाटलाची मुलगी महाडिक साहेबाच्या दुसऱ्या मुलाला दिली, ती भाजपचे आहेत. रमेशराव अडसकर माझे भाजपचे आहेत. ते नातं सोडायचं थोडंच असते, ती नातेवाईक आहेत. माझा पार्टीचा विचार, माझ्या कामाचा विचार, माझा छंद आहे. मी काँग्रेसचा भक्त आहे आणि काँग्रेसनं मला बरंच काही दिलंय. आतापर्यंत मी आलो हे फक्त काँग्रेसमुळे आलो. इथपर्यंत रायसाहेब येऊन पोहोचलाय. का पोहोचलाय? आज लोक म्हणतात परळी विधानसभेत तुम्ही उभा राहा. कुणाच्या विरोधात? राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे साहेब, राष्ट्रीय नेते, त्यांच्या मुलीचा मतदारसंघ पंकजाताईचा. राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडेचा पुतण्या धनंजय मुंडे आहेत, त्यांच्या विरोधात. जर रायसाहेब देशमुखला जर लोक म्हणत असतील त्या परळी विधानसभेत उभा राहा, तुमच्याशिवाय माणूस नाही जर म्हणत असाल, त्याच्यावर माझं भाग्य काय होऊ शकत नाही. ही माझं तकदीर आहे. काय होईल विजय पराजयाची मी चिंता का करत नाही, पण माझं तकदीर आहे. एक शिक्षकाचा पोरगा राष्ट्रीय नेत्याच्या विरोधातलं लोक मला म्हणत असतील की तुम्हाला भाऊ उभाच राहावं लागतंय, हे माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद आहे आणि सर्वोच्च मोठं पदही मी याला पद समजतो. शेवटचा प्रश्न, हे सर्व होत असताना राजकारणामध्ये तुमच्या म्हणजे तुमची आणि माझी 40 वर्षाची ओळख आहे, 35 वर्ष, 30-35, एवढा जातीवाद नव्हता. जातीवाद फार वाढत चाललाय. जे निष्क्रिय लोक आहेत हे लोक जातीवाद करतात. कोण जातीवाद करतो साहेब? काहीच काम करायचं नाही, फक्त जातीवाद, फक्त जात म्हणायची आणि आपल्या जातीचं बरं का हे समजायचं. निष्क्रिय लीडर आहे, त्या लिडरकडे वाकूनच बघू नका ना. जो कार्यक्षम लीडर असतो तो कवाच जातीवाद करत नाही. विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं हे आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे, हे कवाचा प्रश्न आहे साहेब. बरोबर. इथून पुढच्या काळात माझी सुद्धा सरकारला विनंती आहे की आर्थिक निकषावरच आरक्षण असलं पाहिजे कुठल्याही समाजात. आज ओबीसी आहेत, भुजबळ साहेबाला आपण ओबीसी म्हणतो, आज धनंजय मुंडे साहेबाला ओबीसी म्हणतो. त्यांच्या गाड्या, त्यांच्या घोड्या, त्यांचा लवाजमा, त्यांचे बॉडीगार्ड, त्यांचे घर बघितलं तर आपल्याला भी वाटतंय की महाल म्हणजे जुन्या काळात फक्त महाल ऐकून असायचे. मी तर भुजबळ साहेबाचं घर असलं ऐकलं, ते घरच आहे म्हणून 400-500 कोटीचं. नाशिकला काहीतरी एक फ्रेम आहेत म्हणून त्या घरात काहीतरी कोटीचे. बघितलं नाही त्यानं, कवा मध्ये नेलंच नाही. तर आता आपण त्या उंचीचे नसल्यामुळे त्यांनी मध्ये कवा नेलं नाही, बघता आलं नाही. आणि ती ओबीसी. आणि इथं देशमुख आता माझ्या गावामध्ये या माखीवाला तुम्हाला 10 गडी दाखवतो, दुसऱ्याच्या रानात सर साल गडी आहेत, 20 लोक दाखवतो, 20-25 देशमुख. ते देशमुख लोकांच्या घरी, म्हणजे माझ्या घरी 3 गडी आहेत देशमुखाचे. त्याला एकाला साल आहे 1.25 लाख, कुणाला 1,10,000, कुणाला 1,40,000, 1,35,000. माझ्या घरी 3 गडी देशमुखाचे.
त्या लोकांनी काय पाप केलं? मी बरा आहे समजा, रायसाहेब देशमुख खाऊन पिऊन बरा आहे, मला आरक्षणाची गरज नाही, मला देऊच नका. आरक्षण कोणाला दिलं पाहिजे? तो सालगडी, तो खुरपणारी बाई, ती कष्ट करणारा वर्ग, तो रानात राबणारा माणूस, तो कुठल्याही समाज असो, तो मागासवर्गीय असू द्या, तो ओबीसी असू द्या, तो ओपन असू द्या, तो कुठल्याही समाजाचा असू द्या, त्याला आरक्षण द्या, त्याला सांभाळा, तेव्हा देश मोठा होईल. धन्यवाद साहेब. खरं म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की वारंवार म्हणजे ठीक आहे, माझा चॅनल छोटा आहे, माझा कट्टा असेल, वेगवेगळ्या ह्याच्यावर तुमच्या मुलाखती की नॉन करप्ट लोकप्रतिनिधी कसा असतो, कशा पद्धतीनं गणवेश वाटप होतात, कशा पद्धतीनं शिक्षकांचं म्हणजे टक्केवारी न खाता काम कसं करता येतंय, एक रोल मॉडेल म्हणून तुम्ही आम्हाला घाईघाईत असताना सुद्धा मुलाखत दिलात. तुम्हाला तुमच्या भावी कारकिर्दीला परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा प्रामाणिकपणे सचोटीनं पूर्ण करो. आणि तुम्ही मराठवाडा नेत्यावर जसं अगोदर प्रेम होतं, आम्ही टीका केल्या, चिमट्या घेतल्या, तरी तुम्ही प्रेम केलं नाही. बद्दर यार बाद आदमी लिखाणात दम आहे. काय रोखोक लिहिणारे पत्रकार असले पाहिजे. काय करायचंय, काही बी आलं नुसतं पैशावर जर लिहायला तुम्ही काही त्याला पत्रकार म्हणत नाही. बद्दर असतील, माझा अशोक गुंजाळ एक आवडता पत्रकार, अशोक गुंजाळ रोखोक लिहिणार. रामेश्वर बद्दर माझा आवडता पत्रकार साहेब, रामेश्वर बद्दरने आमच्यावर भंडारी, गंमतभाऊ भंडारी, रोखोक लिहावं साहेब, तुमचं पिंड आहे ती. तुम्ही आमच्याकडे बघत कशाला लिहायला लागलात? आणि जे पुढाऱ्याकडे बघत लिहिते त्याचा काय उपयोग आहे मग? त्याच्यामुळे तुमचं मी अभिनंदन करतो. तुम्हाला मी गेल्या 30-35 वर्षापासून बघतो. आपण लातूरला 90 पासून एकत्र आहे, 90 पासून आज ते आहेत आपण. 33 वर्ष 34 वर्ष झालं. तुम्ही सुद्धा अतिशय कष्टानं उभारलात, प्रामाणिकपणानं उभारलात, आणि तुमच्यासुद्धा लेखणीमध्ये दम आहे. त्या मी मराठवाडा नेता हा कंपल्सरी त्याचा वाचक आहे. मी सांज पाकोचा कंपल्सरी वाचक आहे. मी पार्श्वभूमीचा कंपल्सरी वाचक आहे. साहेब कुणाचं वाचावं, काही वाचायसारखं यावं तर लागेल. तर ही जे रोखोक लिहितात त्यांचं वाचतो, आणि त्याचं तीच पत्रकारिता कायम आपली टिकून राहिलेली आहे. आणि या टप्प्यापर्यंत आपण सुद्धा टिकवलं, त्याच्यावर तुमचं सुद्धा मी अभिनंदन करतो. असंच आपलं सुद्धा प्रगती व्हावी एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.